रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेल्या रेन्युसेस कंपनीच्या कामाच्या ठेक्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय। काही ग्रामस्थांनी कंपनी विरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला असताना जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी कंपनीच्या समर्थनार्थ भूमिका घेतलीये। कंपनी विरोधातील उपोषणाला विरोध दर्शवत आपणही आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। आज आम्ही फक्त इथे पत्रकार परिषद घेण्यासाठी जमलेलो नाहीये। आम्ही देखील ह्या उपोषणाच्या विरोधात, कंपनीच्या मदतीसाठी, कंपनीच्या समर्थनात यांच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन करणार आहोत 3 तारखेपासून। जर हे योग्य असेल, त्यांनी केलेलं आंदोलन योग्य असेल तर आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेऊ। परंतु आम्ही कागदोपत्री सांगितलंय, लोक इथं उपस्थित आहेत, त्यांना कामं दिलेली आहेत, हे होता कामा नये। म्हणून याच्या विरुद्ध आम्ही कंपनीच्या समर्थनात 3 तारखेपासून आम्ही देखील कंपनीच्या समोर आंदोलन करणार आहोत। बातमीमध्ये सांगितलेले आज तुम्हाला सांगतो मी की तुम्ही पत्रकार म्हणून इथल्या दिलेल्या कुठल्याही वेंडरचं नाव घ्यावं, इथे हात वर केला जाईल। ह्या तयारीने आपण आलेलो आहोत, कारण स्पष्टीकरण होणं गरजेचं होतं आणि ते व्हायला पाहिजे। जर कुणाला काम भेटलं नसेल तर त्यांनी आमच्या दोघांशी चर्चा करायला हवी होती। प्रशासनाची, कंपनी प्रशासनाची त्यांनी चर्चा केली, पण आता जर कामच नाहीये, कंपनी काम देणार कुठून? ऑलरेडी 3 महिने कंपनीमध्ये रॉ मटेरियल येत नाहीये, कंपनीची जहाज समुद्रामध्ये अडकलेली आहेत त्या कामगारांना काम देण्यासाठी कंपनीवर काम नाहीये। येणाऱ्या बसेस, कॅन्टीन याच्यावर सगळा इफेक्ट पडत चाललेला आहे आता। आणि त्याच्यानंतर आपण काम देणार कुठलं? ज्यांची जे मागणी करतायत त्यांना पण ही वस्तुस्थिती माहिती आहे, त्यांच्यातले पण 2-4 ठेकेदार आहेत। काल मी म्हटलं होतं की आज माझ्या बाजूला पद्माकर कदम आहेत, यांच्या मिसेस त्यांच्याकडून निवडून आल्या होत्या, आम्ही त्यांना डावलं नाही, आम्ही त्यांच्या नावावर काम दिलं। मोहनजी गाडगे असतील, मंगेश कदम पाठीमागे आहेत, इम्तियाज खोत आहेत, रिजवान खोत आहे, अशी बरीच नावं आहेत की जी आम्ही इलेक्शन विरोधामध्ये केलं होतं। पण आम्ही एकत्र बसून ठरवलं की आपण कामं वाटून घेऊ। आम्ही ते केलंय, आज ती लोक इथं आहेत, पण त्याच्यानंतर आंदोलन का? जे आंदोलन करते त्यांच्या सह्यांमध्ये त्यांच्या नावावर काम आहेत, त्यांच्या नावावर कामं असताना आंदोलन का? असं तर होणार नाही की गावातल्या एका कुटुंबाला काम दिलं जाईल, प्रत्येक कुटुंबाला काम तर दिलं जाणार नाही। तुम्हाला गावात वादच संपवायचे नसतील, गावाचा विकासच नको असेल आणि कंपन्यांना विरोधात जाऊन जर काय पैशाची मागणी करायची असेल त्यासाठीच तुम्ही हे करणार। कंपनी बाहेरच्या त्यांनी काल्पनिक मुद्दा मांडला होता की इतर पक्षाच्या, इथं कुठल्याही पक्षाचं काम चालू नाहीये। कंपनीला आम्ही एक सांगितलं होतं की कंपनीने आम्हाला 50% काम द्यायचं ठरलं होतं पहिले, आज आम्ही 70% काम घेतलंय। 30% काम कंपनी बाहेरच्या लोकांना देऊ शकत नाही का? पण त्याची पडताळणी करा ना, ते काम कुणाला दिलंय? टीव्हीएस सारख्या कंपनीला जर एखादा स्टोअर चालवायचा आहे, तो काम जर टीव्हीएस सारख्या कंपनीला दिला, टीव्हीएसच्या कंपनीची टर्नओव्हर 1000 कोटी, इथल्या कोणाची लायकी आहे 1000 कोटीचं काम घ्यायचं? यांनी मागे ज्या फुटक्लिप अडवल्या, कोणाच्या ताकद आहे त्या फुटक्लिप टाकायची तिथे? कंपनीने ते पण सांगितलं का तुम्ही घ्या, का घेत नाही? मग तुम्ही परवडत नाही म्हणून घेत नाही का? म्हणजे न परवडणारा धंदा आपण घ्यायचा। कंपनीच्या जनरलच्या बस कोणी घ्यायला तयार नव्हत्या, आम्ही स्वतः घेतल्या, का तर गावाच्या बाकीच्या 8 बस चालल्या पाहिजेत। एवढं आम्ही कंपनीला सहकार्य करतोय आणि हे कंपनीला ब्लॅकमेल करत असतील तर आम्ही कसं खपून घेऊ? असे 2-3 पार्ट आहेत। हाऊसकीपिंगचा पार्ट ISO मार्कवाला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, ठीक आहे, आपण करू शकतो का हो? प्रत्येक ठिकाणी आपण कंपनीची बाजू समजून नाही घेतली तर कंपनी कारखाने चालणार कसे काय? कंपनी कारखाने चालले पण पाहिजेत, 30% त्यांचे राहणारच ना। तुम्ही ट्रान्सपोर्टेशन यांना पाहिजे, ट्रेलर ट्रान्सपोर्टेशन, इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम आहे। एखाद्या गावातला जर कोणी असेल, त्याची फाईल जर असेल ना, मी उद्या कंपनीला सांगेन हा काम आम्हाला द्या। जर तुमची असेल तर तुम्ही ह्याला त्याला आणून जर करणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही, आम्ही देखील त्यात जात नाही। कंपनीला कुठेतरी आपण सवलत दिली पाहिजे ना। 1000 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिला, कॅन्टीन फॅसिलिटी, कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत, पहिल्यांदा खालापूरमध्ये घडलं असेल। कॅन्टीनमध्ये 8 पार्टनर आहेत आणि यांचे भाऊ त्यात पार्टनर आहेत। मी जर बुडापासून काढायला गेलो तर यांना उभा राहिला आणि बसायला जागा राहणार नाही, घेऊन देखील नाही बोलू नका। चर्चा केली आपण, काही उपोषण करत होते त्यांच्याशी आपण सरपंच म्हणून काय संपर्क साधला त्यांच्याशी? उपोषण करताना ऍक्च्युली सरपंच म्हणून मला तर संपर्क साधलेला नाहीये। मी कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही एकदा चर्चा करून घ्या। 15 दिवसापूर्वी त्यांची चर्चा झाली होती। कंपनीने त्यांना सांगितलं की ऑलरेडी रॉ मटेरियल येत नाहीये, वस्तुस्थिती बघा। झाले तेव्हा तुम्ही काम वाटप होतं तेव्हा तुम्ही आलेत नाही, काम वाटून झालेलं आहे, आता तुम्ही आलेत, ठीक आहे, तरी पण कधी भविष्यात आली तर संधी आपण देऊ। एवढ्या चांगल्या, आणि हे PI साहेबांच्या समोर देखील सांगितलेलं आहे, एवढी चांगली भूमिका जर कंपनी घेते, आम्ही देखील ग्रामस्थ बोललो की तुम्ही पक्ष आणू नका। जेव्हा आम्ही आलो होतो इथे त्यांनी पक्षाची भूमिका ठेवली, आम्ही म्हटलं पक्ष म्हणून नाही, ग्रामस्थ म्हणून सगळ्यांनी चर्चा करा, जर पुढे काय असेल तर आपण भविष्यात त्यांचा विचार करू। पण जर तुम्हाला ती भूमिका नसेल तर आम्ही ग्रामस्थ थोडी दुसऱ्या कोणाला येऊन देऊ इथे? आता राजकारण होतंय, हा, याच्यात 200% राजकारण आहे।
माझी राजकीय नेत्यांना, राजकीय पार्ट्यांना विनंती आहे की हा गाव सुखाने नांदतोय, इथे लोकांना नोकऱ्या रोजगार सुखाने भेटतोय. आम्ही इथे खालापूरमध्ये जवळजवळ 300-350 कामगार लागले, पण आम्ही कुठल्याही पक्षाचं सपोर्ट घेऊन असं लावलं नाही. ओपन इंटरव्ह्यू ठेवल्या, ओपन इंटरव्ह्यू या, कॉल घ्या, इंटरव्ह्यूचं सिलेक्शन झाला. अशी कित्येक लोक आहेत की राष्ट्रवादी, उबाटा, बीजेपी असे कुठल्या ह्याच्यामधून आहेत. बरीच लोक इथे कामाला लागलेत. तुम्ही कामगारांची पण चौकशी करू शकता. कंपनीने 1 वर्ष चांगलं काम करा, परमनंट व्हा, ही संधी देखील दिलेली आहे. पण तिचा कंपनीला तुम्ही चालू तर द्या पहिले. कंपनी तुम्ही चालू देणार. बरं, याच्यातले किती लोक कामाला लागणार होते? त्यांनी जी नावं दिल्यात त्यातले किती लोक कामाला लागणार आहेत? त्याच्यातले काही लोक कामाला आहेत आतमध्ये. त्यांच्यावर ऍक्शन घेतली का म्हणतात आमच्यावर ऍक्शन का घेता? तुम्ही कामाला असताना तुम्ही स्ट्राईक करण्याचा तुम्हाला अधिकार राहतो का? तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांचं देखील नाव घेतलं होतं, ते नेमकं का नाव घेतलं होतं? संतोष बाईलवारे हे जिल्हा परिषद सावरलीचे सदस्य आहेत. ते तिथले सरपंच पण होते आणि त्यांच्या देखील इथे इंडस्ट्रीज आहे. त्यांनी त्यांच्या अख्ख्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या गावाचे 20 वेंडर दाखवावे. 20 माझ्या एका कंपनीमध्ये 20 वेंडर मी तयार केले. पहिले स्वतः करा, नंतर दुसऱ्याच्या कंपनीमध्ये, दुसऱ्याच्या गावामध्ये तुम्ही टोकवायला या. असे इथे नरेश पाटील आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, भाई शिंदे आहेत, अजून मोठे नेते आहेत, आमदार स्वतः होते. इथले कोणी आलं नाही. मग तुम्ही का? तुम्हीच पक्षाची भूमिका का घेऊन आले? इतर पक्ष इथे येऊ शकले असते, इथं उभाटा आला असता, बीजेपी वाले आले असते. पण आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतोय. आमच्यातले काही नागरिक राष्ट्रवादीचं काम करतात, म्हणून गाडगे आमचे बीजेपीचं काम करतात. पण आम्ही ते कधी डावललं नाही. ज्याची कॅपॅसिटी नाही अशा लोकांना आम्ही काम दिलंय. तुम्हाला हे सांगतो की 22 वर्षाची पोरं वेंडर माझे तर 22 वर्षाची, ज्या पोरांनी कधी त्यांना माहित नव्हतं की वेंडर असणं काय आहे, ती पोरं आज माझी इथं 22 वर्षाची पोरं इथं कामं करतात. आम्ही चुकी केली का? आम्ही न्याय दिलाय लोकांना म्हणून. आणि आज आमच्यासारखी त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावी त्या अर्जावर जे 118 सह्या आहेत, एका कुटुंबातल्या जर 60-70 सह्या असतील त्या पण खोट्या, आम्ही कसं ऐकू? लहान पोरापासून तुम्ही सह्या घेऊन सांगताय. आम्ही आज 400 सह्या घेऊन आज निघालो. आज आम्ही इथून पोलीस स्टेशनला जाणार, अर्ज देणार. आम्ही पण 400 सह्या घेतल्या की नाही? काल तुम्हाला बोललो की 400 सह्या मी घेऊ शकतो. किती वेळ लागतो सह्यांसाठी? म्हातारा माणूस काठावर झोपला त्याची तुम्ही सही घेता? एवढ्या खालच्या लेवलला जाता? तुम्हाला मी सांगतो की कोणीतरी एकाने तुम्ही पुढे येऊन हे बघावं, हे बघावं, हे सगळं यात दिलेलं आहे आणि सांगावं की हे गाव ग्रामस्थ आहेत. बरं, हे म्हणतात की ठराविक ग्रामस्थ ना, आम्ही पण ग्रामस्थच होत ना. या ग्रामस्थांची भूमिका आहे का? हे पण ग्रामस्थच आहेत ना. बरं, मी माझ्या नावावर तर काम ठेवलं नाही.